तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय एक नागठाणपासून 2 किलोमीटर अंतर पुढे आपल्या हॉटेल रंकाळाला त्यांच्या इथलं जे भेटणारं प्युअर व्हेज जेवण आहे ना ते ट्राय करण्यासाठी। मग चला, इथवर आलाय तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यांच्या इथं भेटणारं जे डिलिशियस फूड आहे ना ते कसं आहे, त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी कशी आहे हे सगळं मी तुम्हाला सांगतो। चला व्हिडिओला सुरुवात करूया। काय म्हणलं ना की प्युअर व्हेज, आणि प्युअर व्हेज म्हणलं ना, व्हेज प्रेमींचं हॉटेलवर एवढं प्रेम आहे ना की तर तुम्ही संध्याकाळी 7ला आला ना, 7 पासून पुढे तुम्हाला संध्याकाळी 10 वाजेपर्यंत तुफान गर्दी बघायला भेटते। म्हणजे तुम्ही इथं आला, इथलं जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी तर खरंच एक नंबर आहे। आपण ती पण तुम्हाला सांगणार आहे। एखादी डिश आता आपण ऑर्डर करण्यासाठी मेन्यू कार्ड तर बघायला जाणारच आहे, तुम्ही तेवढी गर्दी आहे। आता त्या गर्दीमध्ये एखादा टेबल मोकळा झाला ना की आपण जाऊन एखाद्या टेबलाला बसूया, मस्त असे एखाद्या डिशची ऑर्डर देऊया। तर मंडळी, यांच्यातलं जे मेनू कार्ड आहे ना ते वाचून तर झालं। आता आपण आपल्या जे पनीर चिंगारा म्हणून एक डिश आहे त्याची ऑर्डर दिल्या। आता ती डिश त्यांनी तयार करायला घेतली। मला यांचं मेन्यू कार्ड वाचल्यानंतर तर समजलं की यांच्यातल्या ज्या डिशेस आहेत ना त्या एकदम कॉस्टली अशा नाहीत, म्हणजे प्रत्येकाला परवडतील अशाच त्या डिश आहेत। आता आपली डिशची ऑर्डर जर आपण दिल्या, थोड्या वेळ त्या डिशची ऑर्डर वाट बघूया त्याची। म्हणजे आता ऑर्डर दिल्यानंतर 20 मिनिटात त्यांच्या इथं ती डिश लागते। 20 मिनिटं थोडीशी वाट बघूया, आणि मग त्यानंतर त्यांच्या इथली जी डिश आहे ना ती टेस्ट साठी कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो। चला आता आपण थोड्या वेळ त्यांच्या डिशची वाट बघूया। तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या समोर जो आपला पनीर चिंगारा आहे ना तो लागलाय। आता त्याची टेस्ट कशी आहे ती पहिली बघूया, कारण की पोटात आता कावळे वरडायला लागले, आणि याची टेस्ट कशी आहे ती बघून आपण त्या कावळ्यांना शांत करू शकतोय का नाही हे पण आपल्याला कळणार आहे। चला, मस्त आता आपल्या समोर आपली जी रोटी ती लागल्या, त्याचबरोबर आपला पनीर चिंगारा आता त्याला टेस्ट करायचं। गरम गरम आहे। टेस्ट मध्ये आहे ना पनीर असं पाहिजे, म्हणजे पनीरला जो गोडवा असतो ना
त्यानं पनीर प्रेमींना खरं पनीरवर जे प्रेम करायची सवय लागते ना ती त्या गोडव्यानं. आणि आपण ही डिश तर ट्राय केली, त्याचबरोबर खरं म्हणजे त्याला लिंबूची जरा थोडी टेस्ट असते ना, अजून क्वालिटी वाटला असतं. आता आपण त्यात थोडा तो लिंबू ऍड करायचा आणि टेस्ट कशी लागते ते बघायचं. लिंबू ऍड केल्यानंतर जी पनीरची टेस्ट म्हणजे एकदम भारी वाटायला लागली. आणि अशी डिलिशियस टेस्ट तुम्हाला घ्यायची असली तर तुम्हाला पण एकदा यावं लागतंय. आपल्या हॉटेल रंकाळाला प्युअर व्हेज आहे, एकदा या यांच्या हॉटेलला व्हिजिट करा. आणि हो, यांच्यातलं फूड कसं लागतंय ते मला माझ्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यांचा पत्ता पण एकदम सोपा आहे. आपला NH4 हायवे लगत साक्षी पेट्रोलियमच्या समोर वाडेकर बंधूच्या अपोजिट पुणे बेंगलोर हायवे बोरगाव. एकदा या आणि यांच्या इथल्या हॉटेलला व्हिजिट करा आणि त्यांच्या इथलं जे फूड आहे ना ते ट्राय करा. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.